नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूया अगदी घाई गडबडीच्या वेळी झटपट तयार होणारा चमचमीत असा नाश्ता. तरी ते मी रवा आणि बेसन पिठाचा वापर करून मऊसूत जाळीदार ढोकळा बनवलेला आहे. अगदी सहज कोणालाही जमेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ आणि 1 कप रवा घ्यायचा आहे आणि वरून आता चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर टाकून घ्यायची. यामुळे चव खूप छान येते आपल्या ढोकळ्याला. आणि आता पाव चमचा इथे येलो फूड कलर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाव चमचा हळद टाकली तरी चालेल. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला या ठिकाणी तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामुळे आपला ढोकळा छान असा सॉफ्ट होतो, खाताना घशामध्ये असं टोटर बसलं जात नाही. आणि 1 कप पाणी टाकून घ्यायचं. 1 कपला थोडंसं कमी लागेल तसं तुम्ही वरूनही टाकू शकता नंतर. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं हे बॅटर. हे पहा, या पद्धतीने छान असं सर्व साहित्य एकजीव होतं. तुम्हाला दाखवते आणि कलरही तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे. तर आता छान असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये सोडा टाकायचा नाही. तर अगोदर आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत त्या भांड्याला थोडंसं असं आतून तेल लावून घ्यायचं पटकन. हे पहा, या पद्धतीने केक टेनमध्येही तुम्ही लावत आहे, तुम्ही ताटामध्ये किंवा असं कुकरच्या डब्यामध्येही असं तेल लावून घेऊ शकता. आणि आता डब्याच्या आतमध्ये असं मी इकोबेक पेपर ठेवून देत आहे किंवा बटर पेपर ठेवला तरी चालेल आणि नाही ठेवला तरी पण चालेल. असं तुम्ही फक्त तेल लावलं तरी चालेल. आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर तयार केलेलं होतं त्यामध्ये आता इनोची एक पुडी टाकून घ्यायची. इनोची पुडी नसेल तर तुम्ही अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा टाकू शकता आणि वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. यामुळे काय होतं, पीठ आपलं छान असं फ्लफी बनलं जातं. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जास्त असं एकजीव करत बसायचं नाही, नाहीतर पूर्णपणे असं बबल्स आपले व्यवस्थित येणार नाहीत आणि पीठ आपलं व्यवस्थित असं फ्लफी बनलं जाणार नाही. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता फक्त आपल्याला 10 सेकंद बंद चालू करत हे फक्त एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त. नाहीतर काय होतं, जास्त वेळ जर फिरवलं तर पूर्णपणे पीठ आपलं असं फ्लफी बनलं जाणार नाही, नाहीतर आपला ढोकळा असा फुललाही जाणार नाही. त्यामुळे फक्त 10 सेकंद बंद चालू करत एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता केक टीनमध्ये हे बॅटर आपण ओतून घेऊयात आणि व्यवस्थित सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं आणि डबा असा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा, त्यामुळे बबल्स पूर्णपणे जातात. आणि थोडंसं वरून लाल तिखट टाकून घ्यायचं आणि आपल्या डब्यामध्ये असं थोडीशी जागा शिल्लक असावी आपला ढोकळा फुलण्यासाठी. आणि ते मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आणि आता केक टीन ठेवून 10 ते 12 मिनटं ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा. तर हे पहा, ढोकळा आपला छान असा वाफलेला आहे. तर टूथपिकनं किंवा चाकूच्या सहाय्यानं असं चेक करायचं आपला ढोकळा छान असा वाफलेला आहे की नाही. क्लीन निघालं की समजायचं ढोकळा आपला छान असा वाफलेला आहे. तर तुम्ही चाकू पाहू शकता, पूर्णपणे क्लीन निघालेला आहे. आणि आता ढोकळा आपण काढून घेऊयात आणि लगेचच कट करायचं नाही, थोडासा असा थंड झाल्यानंतर कट करायचा, नाही तर तुकडे पडले जातात. हे पहा, आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण फोडणी देऊन घ्यायची. तर आता फोडणीच्या पात्रामध्ये ते मी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं कडकडीत. आणि त्यामध्ये आता 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून आता कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर असेल तर तीही टाकू शकता. थोडंसं असं परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जास्त असं कडक तेलामध्ये फोडणी करायची नाही. आणि 2 चमचे साखर टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं शुगर सिरप करण्यासाठी आपल्याला थोडंसं. जर तुम्हाला असं शुगर सिरप आवडत नसेल तर तुम्ही फक्त फोडणीही देऊन घेऊ शकता. तर 2 चमचे साखर आणि थोडंसं पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची. आणि हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं, लगेचच गरम टाकायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा असं चिकट बनला जातो. आणि ढोकळ्याला इथे मी थोडंसं असं क्रॅक करून घेतलेलं आहे, म्हणजे असं होल देऊन घेतलेले, त्यामुळे आपलं हे शुगर सिरप व्यवस्थित आतमध्ये जातं. आणि सर्व बाजूने असं हे फोडणी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि ढोकळा छान असा कट करून घ्यायचा. तुम्ही असं अगोदरही ढोकळा कट करून घेऊ शकता, पण काही जणांना असं शुगर सिरप जास्त आवडत नाही. तर हे पहा, या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे. आणि ढोकळा आपला छान असा मऊसूत जाळीदार बनलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतो, अगदी झटपट बनवून तयार होतो. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि येब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.